शार्क टैंक इंडिया और लॉरियल पैरिस ला रहे हैं शार्क टैंक इंडिया के रजिस्ट्रेशन सबसे पहले भारत की महिलाओं के लिए। तो जाइए सोनी लिव ऐप पे रजिस्टर कीजिए बिकॉज यू आर वर्थ इट। एक साथ नमस्ते। हा नमस्ते नमस्ते, बसा सगळे खाली. बने आज चक्क शाळेत. बाई यापुढे शाळा, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, अगदी मंगळागौर काही करा, मी तुमच्या स्किट मध्ये असणार. ए! जास्त शानपणा करतोस तू ना. लाडका असेल ओक सरांचा, माझा नाही. हात पुढे कर. हात. अय, ऐक लागलो, लय जोरात मारलं. मारू दे आधी, मारू दे. हात पुढे कर. लागलंच नाही. हो मूर्खा. बैठ कर. घरचा अभ्यास केला. ए श्श, तू घरचा अभ्यास केलास? वही दाखव, वही दाखव. दाखव. बाई वही प्रथमेशकडे आहे आणि तो आला नाही आज. हो इकडे इकडे. हात पुढे कर. इकडे 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 पुढे. मार ना पुढे. हात पुढे कर. हात पुढे कर लवकर. नालायका. हे बघ, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. खरं बोलायचं. बिंडोक समजता तुम्ही? खरात बाईला बिंडोक समजता? हो बाई. हा? अहो बाई, तुम्ही आताच तर बोलात मला खोटं बोलायला ओढवे अजिबात उभे आवडत. राहा. ओढवे उभे राहा सगळे. सगळे बने उठ. बने उठ. ओढवा उभा राहा. हा? आणि तो फिल्टर पाडा कुठे? टाणा नाणा कुठे तो? ना 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 आला, हा? नाही आला. मुन्ना झुंड में तो सुअर आता है, शेर अकेला आता है. अरे बाप रे बाप. अरे शाळेत जायचं होतं, चुकून व्यायाम शाळेत आलो. कोंबडा. सगळ्यांनी कोंबडा बना. सगळ्यांनी कोंबडा बना. आणि काय रे, काय बाई? माझी मस्करी करतोस? नाही बाई, शपथ. मी पैलवान आहे. मी पैलवान आहे. पैलवान आहे मी. नाही 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 बाई. बने इकडे. बाई, हो. बने उभा राहा. बाई. उभा राहा. बनेला फेकू. थांबा बनेला. ना. अरे ऐका ना, ऐका ना. काय काय? तुमच्या दोघांच्या भांडणात मला का घेताय? का? तुला आमच्या सीट मध्ये काम करायची हौस होती ना, आता कर ना. अरे हाय का कोणी माझ्या पैलवान समोर? बस खाली. बस खाली. तुमच्यामुळे मारलंय. मूर्ख. आणि काय रे, आज शिक्षक दिन आहे. हा. काही शुभेच्छा द्यायची पद्धत? हॅपी शिक्षक दिन. बाई शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. बाई मी तुम्हाला आल्या आल्या विश करणार होतो. हॅपी राक्षस दिन. नालाय का? आज राक्षस दिन नाही, शिक्षक दिन आहे. हा? बस 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 खाली. बसतो. आज शिक्षक दिनाच्या दिवशी तुमची लायकी नसलेली गोष्ट करायची आहे. स्किट करायचंय. आयुष्यभर ना तेच कर. शाळेने काहीतरी फॅड काढले म्हणे शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हायचंय. तर आज कोण शिक्षक होणार? गौऱ्या, तू शिक्षक हो. चल ये. बाई लय भारी शिकवतो. उठ, पटकन उठ. बाई. जा जा उठ लवकर. शिक्षक. बाई नको ना. काय? मी पाहिजे तर ना रोज आपले अंगठे पकडतो, पण नका ना मला नाही, शिक्षक. तू अंगठे पकडून रोजच उभा असतोस. हा शिक्षक. बाई, नको ही ना, पट्टी बाई. घे. पट्टी तुझ्या हातात. ए. मी विद्यार्थी, तू शिकवणार. ओके? हे बघा बाई, नंतर नाही नका म्हणू. हा? नाही म्हणू नका नंतर. अरे चल ना, शिकवणार ठेकण्या. तू विसरून जा. आज मी खरात बाई. विसरून जा. हे झाडे या. गौऱ्या. गौऱ्या नाही, सर बोल सर. चल जागेवर जाऊन बस. जाडी वनिता खरात. बस खाली. आय एम अ शिक्षक गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणा नाना. काय म्हणताय? चला आजचा सुविचार काय? कुणी दिली फालतूगिरी? गरज ही शोधाची जननी आहे. हट! काय नाही असतंय गरज वगैरे काय नाही. जननी कुठे आहे? परेलला आहे. ओके. शिक्षक आम्ही काय बोलू शकतो? रसिका ही पहिल्यांदा शिक्षक बनलोय. हा येतं काय
चला वाचा रे काय लिहिलंय हे सर चुकलंय ते सननी झालंय ते सजनी पाहिजे सजनी. करेक्ट आहे. चुकीच्या माणसाला सर बनवलं की असंच होणार. आता बघ काय वाटतंय सजनी. हा, तर वाचा. रसिका ही गौरवची सजनी आहे. रसिका ही गौरवची सजनी आहे. अरे रसिका ही गौरवची सजनी आहे. रसिका ही गौरवची सजनी आहे. अरे दंडरांग दंडरांग दंडरांग. काय चाललं अरे बने ओके. मस्त मस्त कांदा पोळी होती मला खूप आवडली. चला मुलांनो आता आपण काय शिकूया मला सांगा काय शिकूया. सरम सरम संस्कृतम शिकवून प्लीजम. संस्कृतम प्लीजम. बने आई शपथ सांगतो काहीतरी चांगलं सांग. संस्कृत एकदम सोपं आहे रे. मला अवघड काय तर सांग अवघड लाईक पीटी. ओके चला आपण ग्राउंडवर जाऊया. चला ओके चला. सर काय आपली शाळा मुंबईत आहे मग आणि आपल्या इथल्या मुंबईतल्या शाळेला ग्राउंड फ्लोअर असतो ग्राउंड नसतो. मग त्याचा इथे काय संबंध. त्याचं काही नाही. मला संधी मिळाली तर मी सामाजिक पंच पण टाकू शकतो हे दाखवलं. बस खाली बस. मला सांग आपण काय शिकायला पाहिजे. सर मराठी शिकवा ना. अगं आपली शाळा मुंबईत आहे कळलं ना. मुंबईत मराठी सोडून बाकी सगळं शिकवतात. माझ्या स्किट मध्ये मी सामाजिक पंच टाकणार हं? लक्षात ठेव. याला काय अर्थ आहे ढापलाय त्याने. याने नाही आज मी सर आहे. मला सर बोल गौरव सर. गौरव सर. येस. तर मला सांगा आपण आता काय शिकूया. सर तुम्ही भूगोल शिकवता का. ओके तर मुलांनो भूगोल शिकवणं हा तर माझ्या तर मला सांगू तुम्हाला गुरुत्वाकर्षण वगैरे काय नाही सगळी फालतूगिरी आहे. पृथ्वी चपटी आहे. अरे ए मूर्ख माणसं पृथ्वी चपटी नाही रे पृथ्वी गोल असते. मी शिकवलंय ना. खरात बाईने शिकवलंय ना. अरे खरात बाईला काय कळतं पृथ्वी आणि सूर्याच्या मधलं. स्वतःच्या मनाचं शिकवते. अरे स्वतःच्या मनाचं तू शिकवतोयस रे. मी पायथागोरसने आधी सिद्धांत मांडला की पृथ्वी गोल आहे. नंतर अरिस्टॉटलने तो सिद्ध केला ना. अरे पायथागोरस हा काय मोठा शहाणा आहे काय. आणि दुसरा कोण तो अडीच क्वार्टर. अडीच क्वार्टर नाही रे. अडीच क्वार्टर नाही. मग कोण. आपण पायथागोरस आणि अरिस्टॉटल बद्दल बोलतोय. फिल्टर पाड्यातल्या पक्या आणि मना नावाच्या दोन बेवड्यांबद्दल नाही. ए वनिता खरात गप्पा बस. मुलांनो लिहा पृथ्वी चपटीच आहे. बरोबर. भूगोलाच्या पुस्तकात तसं आकृती आहे सर. पृथ्वी गोलच आहे का चुकीचं शिकवताय. अरे चित्र कुणी काढेल यार. आता मी चित्र काढतो. हे बघा हे पृथ्वी चित्र मी काढलंय. ही पृथ्वी. पृथ्वी षटकोनी आहे चौकोनी आहे त्रिकोणी आहे कोणाला माहिती आहे का. नाही जे दिसतं ना ते खरं असतं. लिहा खरात बाईने सांगितलं की पृथ्वी गोल आहे. मग तिने जाऊन पृथ्वीवर उडी मारली पृथ्वी चपटी झाली. लिहा असं. गौऱ्या काय पसरवताय तुम्ही हे? मी सगळं खरं ते सांगतोय. अशा प्रकारे मुलांनो भूगोल संपला. भूगोल संपला नाही रे. भूगोल संपवलास. भूगोलाचा खून केलास गौऱ्या. म्हणजे जास्त गौऱ्या नाही सर बोल मला सर. मी सर आहे तुमचा कळलं ना. तर मुलांनो आता आपला भूगोल संपलेला आहे. सांगा आता आपण काय शिकायला पाहिजे. सरम सरम संस्कृतम शिकवून प्लीजम सरम. बनेम शांत बसम नाहीतर कान फटत मारून पटांग पटम पटांग पटम कळलं ना. एकदम शांत बसायचं. मी तुम्हाला संस्कृत वगैरे काय शिकवणार नाही. आज आपण शिकणार आहोत इतिहास. तर 1832 साली पोर्तुगीज सम्राट गौरव गुप्त मौर्य यांनी फिल्टरपाडा संस्थानाची निर्मिती केली. ते चंद्रगुप्त मौर्य होता आणि तो कलिंगाचा राजा होता. बोलली कलिंगडची राणी. तू कोणता इतिहास पसरवतोय. हा आज मी सर आहे. मी माझ्या पद्धतीने इतिहास सांगणार कारण ज्याचं राज्य असतं तो त्याच्या पद्धतीने इतिहास सांगतो. आज मी सर आहे. मी माझ्या पद्धतीने इतिहास सांगणार. आणि बाई हा माझा इतिहास आहे. तुम्ही लय कठीण इतिहास शिकवता. ती झेलमची लढाई किती कठीण शिकवता तुम्ही. ए काय इतिहास कठीण किंवा सोपा नसतो रे. इतिहास खरा किंवा खोटा असतो. हो काय याला काय अर्थ आहे यार. ही पण सामाजिक टाकायला लागली. हा तुझं काय आहे. सामाजिक मी टाकतो. सर हा आता तुम्ही इतिहास संपवलात भूगोल संपवलं आता शास्त्र पण संपवा सर.
अरे शास्त्राचं काय एकदम सोपं आहे ते. आता बघा ना तुम्ही भौतिक शास्त्र, आता त्याच्या नावातच काय अर्थ नाहीये. म्हणजे असं लिहिलेलं असं ना की बहुतेक ते शास्त्र असावं कदाचित, म्हणजे फिक्स नाहीये ना ते. हा, भौतिक शास्त्र म्हणजे नावातच आहे, फिक्स नाहीये कदाचित. दुसरं आहे ते जीवशास्त्र, त्याच्यात तर काय जीवच नाहीये. आणि उरला कुठला? रसायनशास्त्र. आता आपण जेवायला बसलो, आपण काय ते सुक्का मागवतो आणि आपण वाट बघतो, आता रसा येईल, आता रसा येईल, आता रसा येईल. रस्सा काही येत नाही, म्हणजे त्या शास्त्राला काय अर्थच नाहीये. अशा प्रकारे शास्त्र पण संपलं. अरे ए मूर्ख माणसा, अरे हजारो शास्त्रज्ञांचं अख्खं आयुष्य जे शास्त्र समजून घेण्यात गेलं ना, ते तू 30 सेकंदात संपवलंस. हे असं शिकवलंय का मी तुला? कळलं मी का मारते तुम्हाला? मला हौस नाहीये, पण दरवर्षी एक अख्खी पिढी घडवायची असते रे आम्हाला. एक अख्खी पिढी पृथ्वी गोल आहे म्हणणार की चपटी हे आमच्या हातात असतं. खरात बाई मारते एवढंच दिसतं, पण तुमच्या भल्यासाठीच मारते ना. बाई तुम्ही खूप चांगलं शिकवता हो, पण जरा आम्हाला कमी मारत जा ना. आमच्या पाठीवर आधीच हे दप्तराचं ओझं असतं, ते घेऊन शाळेत येईपर्यंत आम्हाला थकायला होतंय. आल्या तुम्ही आम्हाला अंगठे पकडायला लावता, मग कसं शाळेत यावं असं वाटणार आम्हाला? पण बाई मला आज तुमच्यामुळे एक गोष्ट कळली आहे. तुम्ही मला जेव्हा शिक्षक मला सांगितलं ना, तर मला असं वाटलं का रे एकदम सोपंच आहे. मग छेडी घ्यायची, ओरडायचं, मारायचं, हे ओनवे बरं असं बोलायचं, असं वाटलं मला. पण जेव्हा मी शिक्षक झालो ना, तेव्हा मला कळलं हे खूप कठीण काम आहे, जबाबदारीचं काम आहे, ज्याचं काम त्यानेच करायला पाहिजे. अरे शिक्षक दिन याचसाठी साजरा केला जातो, विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून. शिक्षकांचा सूड उगवा म्हणून नाही केलं जात. अरे एक अख्खी पिढी सुसंस्कृत करण्याची जबाबदारी शिक्षकावर असते. मग तुम्ही त्याची चेष्टा करा किंवा काही करा, पण माझ्या दृष्टीने आदर्श पेशा कोणता असेल ना, तर तो फक्त शिक्षकाचा आहे. बाई मला माफ करा, मला माहिती आहे मी तुमची जागा घेऊ शकत नाही आणि तुम्ही माझी जागा घेऊ शकत नाही. प्लीज मला माफ करा बाई, मी माझ्या जागेवर बसतो. आणि थँक्यू हा मला चान्स दिल्याबद्दल. हॅपी शिक्षक दिन बाई. ए बने, तू कुठे चालला? याला काय अर्थ आहे यार, सगळे सामाजिक टाकायला लागलात. इथे ना टॅलेंट दाखवण्यासारखं ना आताच्या सारखे येता तुम्ही. हा? बने टॅलेंट खूप आहे ना, असं जपून वापरलं पाहिजे. ह्यांच्यात राहिलो ना तर वाट लागेल. बने, तू थांब. एक मिनिट. हॅलो, टूर्स अँड ट्रॅव्हल्स नारंगी. जांभळाची मोसम, ओ जांभळाची मोसंबीची नाही मिळत इथे. काय रॉंग नंबर, कुठूनही फोन कर. हा ज्योती बोल ग. अगं कसलं मजेत. आता स्वित्झर्लंड आणि मलेशिया विकायचं आहे ना मला. काय बसलंय विकत. पण आधी बरं होतं ग, शिर्डी, शिंगणापूर, अष्टविनायक, कसं बरं पडायचं. असं गाड्याच्या गाड्या भरून पाठवायचं मी. पण हे स्वित्झर्लंड म्हणजे, आणि त्यात तिथे एखादा देऊळ पण नाही ग. म्हणजे समोरच्याला कन्व्हिन्स कसं करायचं ना. पण त्यात आमचं नवीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळं घोळच आहे ग. हो, काय घोळ असतो? एक मी करते तुला. घोळ काय? काही नाही, बोला. हॅलो. मला वाटलं अंगावर तुम्ही चिमटा काढा मला. काय? चिमटा काढा ना मला. चिमटा वगैरे चिमटा काढा मला. चिमट्याने काय होणार म्हणून चालून बघितलं. गौरव मोरे. येस येस, मिस गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तेच ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे. Yes. बोला ना सर, बोला. हनीमूनला हा? हनीमूनला हा? हनीमून सर तुम्ही सॉरी हनीमूनला जायचं आहे. हनीमूनला सर तुम्ही भलतेच धीट दिसताय. म्हणजे रितसर लग्नाचं तरी विचारायचं, डायरेक्ट हनीमून म्हणजे. नाही कसं आहे ना, माझा मराठीचा प्रॉब्लेम असेल, जोडाक्षराचा प्रॉब्लेम असेल, चॉईस चांगली आहे माझी. हा? माझं लग्न झालेलं आहे, एवढं चांगलं आहे माझं. हा, लग्न झालंय माझं. तुमचं पण लग्न झालंय? हे? नाही म्हणजे तुमचं पण म्हणजे? नाही, एक मिनिट. हा हॅलो आई. हा. अगं तू माझ्यासाठी मुलगा कधी बघणार आहेस? इथे कोणाचीही लग्न व्हायला लागली आहेत. नाही
म्हणजे कोणाची पण कोणाची पण म्हणजे सर म्हणजे तुमचं लग्न झालंय म्हणजे माझंही लग्न व्हायला पाहिजे ना. आणि सर तशी मी तुमच्यापेक्षा थोडी उजळ सुद्धा आहे सर, बघा ना. आणि थोडी ढोबळ पण आहे. नाही, नाही. अरे पण तुम्ही एवढं हनीमूनचं बुकिंग करताय, तुमचं अजून लग्न नाही ठरलं. तसं हा. 7 वर्षांचं अफेअर होतं आमचं. चल 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 हा होतं खरं. अरे म्हणजे असणार ना 7 वर्षाचं. करे मन जुळली, वा पत्रिका जुळल्या, वा वा. लग्नाची बोलणी करताना त्याचा काका म्हणाला, काय लग्न झाल्यावर जोड्याने कुलदेवतेला जावं लागेल. जायचं ना त्यात काय एवढं. नवऱ्याने नवरीला 7 पायऱ्या उचलून घ्यायचं. मजा आहे मजा आहे. मजा कसली. मग हे एका अटीवर 7 वर्षांचं अफेअर 7 मिनिटात तुटलं माझं. बरोबर आहे, ते तर होणारच होतं. त्याच्याकडे 2च ऑप्शन होते, कोणते? एक तरी स्वतः तुटणं नाही तर रिलेशन तुटणं. त्याने दुसरं निवडलं. हुशार आहे तो. हा? असला हुशार अच्छा. पिचक्या 7 पायऱ्या उचलू शकला नाही मला. बघ ना. त्याच्यासोबत मी 7 फेरे मारायचे. जाऊ दे, ते जुन्या आठवणी काढलं, मला डिस्टर्ब व्हायला होतं सर. सर बोला ना सर, मी काय सेवा करू तुमची. माझे पाय चेपून द्या ना. विनोद, हास्य जत्रा विनोद. तिकडे फुटला नाही तो इथं केला सर. मी पण विनोद केला सर. जबरदस्त हा, जबरदस्त. करेक्ट होतं तुमचं प्रियकर. बरं असो, मला माझ्या हनीमूनची तिकीट द्या ना प्लीज. हो, सर, सर. हे बघा. हनीमून हो सर, honeymoon. सर 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 देते, तुम्ही फारच एक्साइट झालाय अरे, सर. honeymoon. हे सगळं ह्याच्यात तिकीट्स, हा. हॉटेलचं नाव, गाईडचं नाव, टूर मॅप सगळं दिलंय सर. वा. कधी कुठे कोणाला कसं भेटायचं ना सगळं दिलंय. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुमचं नाव जाऊ द्या, गरजेचं नाहीये. थँक्यू सो मच. आणि काय सकाळी 7ची फ्लाईट. हो. हो मी जाणार हनीमून. हा 7 आणि 17 सर. एक मिनिट, 7 आणि 17 म्हणजे एक किती वाजता होणार तुम्ही? सकाळी 7ची, दुसरी कधी? संध्याकाळी 5ची. 2 फ्लाईट कशाला पाहिजेत? एक तुम्हाला सर आणि एक तुमच्या बायकोची फ्लाईट. मी सकाळी आणि बायको संध्याकाळी, हे कशाला? तर ते तुम्ही फार उतावळे झालात ना सर. तुम्ही पुढे जाऊन तयारी करा ना. अरे पण- मॅडम येतील तयार होऊन मागे संध्याकाळी. असं कसं असतं? 2 फ्लाईट असं नसतो. हो सर, ऍक्च्युली काय ना सर, बुकिंगचं प्रॉब्लेम झालाय. सीझन सुरू आहे, सगळं ते बुक झालंय. पण आम्ही कसं बसं ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे म्हणून तुम्हाला विमानाच्या टॉयलेटच्या शेजारची सीट दिली खास तुमच्यासाठी सर. खास हो टॉयलेटच्या शेजारी? हो. अरे काय फालतूगिरी आहे यार. अरे मी हनीमूनला चाललो यार. सर हे बघा, तुम्ही ऍडजस्ट करू शकता, पण तुमच्या मिसेसला तिथे बसवणं बरं दिसत नाही, म्हणून दुसरी फ्लाईट बुक केली. आणि त्यांचं टेन्शन घेऊ नका सर, त्यांना खास पायलटच्या शेजारची सीट दिली आहे सर. तुला पायलटच्या शेजारी का? हा. माझ्या शेजारी व्यवस्था करा ना. नाही सर, टॉयलेटला पायलटच्या बाजूला कसं दिसेल ना सर. अरे नाही. ते नाही म्हणत, माझ्या बायकोला माझ्या शेजारी बसवा. अरे मी तिकडे हनीमूनला चाललो रे. कुकरच्या 3 शिट्ट्या वाजवून झाकण उघडायला नाही. ठीक आहे, पिकनिक आहे का? हॅलो, मी पुढे जातो, तू सॅटर्डे हाफ डे नाही, असं आहे का ते? सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला कळतंय, पण ते आम्ही कसं बसं ऍडजस्ट केलंय सर. आणि ते डिस्काउंट बुकिंग आहे ना, थोडं ऍडजस्ट करावं लागतं. अरे काय, मी पण थोडंसं ऍडजस्ट केलं यार. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी लोन काढून हनीमूनला चाललोय. आणि असं वेगळं वेगळं तुम्ही मला आधी काय सांगितलं? तेव्हा मला तरी कुठे माहित होतं. काय? नाही सर, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. सर हे बघा, बायको सही सलामत तर हनीमून 1000. अरे तुमच्या जिभेला काय हाड? काय बोलता तुम्ही? बायको येईल ना सही सलामत. सर तुमचं लव्ह मॅरेज सर? हो. तुम्हाला कसं कळलं? अरेंज मॅरेज मध्ये तुम्हाला मुलगी कोण देणार सर? जास्त होता. विनोद विनोद हास्य जत्रा सर. विनोद सर. विनोद सर मुलगी कोण आहे सर? प्राजक्ता. एक मिनिट. हॅलो आई. अगं इथे लंगूर के मुंह में अंगूर आहे ग. काही नाही काही नाही. टरबूज. कोणाला बोलीस लंगूर? एक मिनिट सर. ही प्राजक्ता सर? हीच पण हिच्यासारखी. हीच की हिच्यासारखी नाही, सर? हिच्यासारखी. हीच हिच्यासारखी. हिच्यासारखी. सर, म्हणजे तसेच डोळे, तसेच केस, कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, बड़ी फुर्सत से बनाया होगा तुमने बनाने वाले ने. अशीच आहे, सेम अशीच आहे, सेम. हा. गौऱ्या, हा. हिच्या एका वेळेच्या मेकअप साठी 8 स्किट करावे लागतील तुला. जरा जरा स्वतःकडे बघून जरा. आम्ही आमचं बघून घेऊ. पहिलं फ्लाईटचं बघा. तुम्हाला तेच सांगते ना सर. तुम्ही पुढे निघून जा, मॅडम येतील.
सर खरं सांगू का असं काय? विरह दुराव्यातनं असा रोमांस असतो सर. फील इट सर. ठीक आहे ठीक आहे, मी एक काम करतो, माझी सकाळची फ्लाईट आहे ना, मी एअरपोर्टला जाऊन थांबतो. हा. तिची संध्याकाळची फ्लाईट आहे, सकाळी आम्ही दोघे एकत्र आमच्या हॉटेलवर जातो. ठीक ओके आहे? डन डन. तुम्ही एकच टॅक्सी करा. तुम्ही तिला ड्रॉप करा आणि पुढच्या हॉटेलला निघून जा तुमच्या. ए, मी तिकडे हनीमूनला चाललोय, महाराष्ट्र महामंडळाच्या कार्यक्रमाला नाही चाललोय, कळलं ना? ऍक्च्युली सर तुमचं हॉटेल तिच्या हॉटेलपासून 250 किलोमीटर लांब आहे सर. 250 किलोमीटर म्हणजे तुला कळतंय का? जवळजवळ मीरा रोड ते कराड एवढं अंतर आहे होते, मध्ये 2-3 गावं लागतात. बरं मी ऍडजस्ट केलं असतं, पण तुमच्याकडे 250 किलोमीटर लांब पुरेल एवढी चादर आहे का? का सर? नाही म्हणजे आम्ही 2-4 दिवस असं गोल 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 खेळू, कधीतरी एकत्र येऊ. सर चादर आहे अशी तुमच्याकडे? नाही सर, पण तसंच बुकिंग केलंय सर. फ्लाईट पण वेगळी, हॉटेल पण वेगळे. हो सर, त्यांच्या हॉटेलचं नाव काय माहितीये का? काय? मी अँड ओनली मी. आणि माझ्या हॉटेलचं नाव? लोनली मी. काय नाही सर, आता ते कोणी फालतू माणूस सुटतं आणि स्वित्झर्लंडला पळत सुटतं सर. 1 मिनिट, तुम्ही मला फालतू म्हणताय? नाही सर. तुम्ही माझ्याकडे हात दाखवला? नाही सर. तुम्ही मला फालतू म्हणताय? सर मी जस्ट उदाहरण दिलं ना सर. माझ्याकडे सर सगळं बुकिंग झालंय सर. डन, सगळं बुकिंग झालं ना? पण मी आता तिकडे एकटं कसं राहायचो? सर आम्ही तुम्हाला एकटं राहू देणार नाहीये सर. थँक्यू सो मच, थँक्यू हा. थँक्यू. तिथे तुमच्यासोबत 3 नायजेरियन असणार आहेत सर. हा येस सर. माझ्यासोबत पापा द जॉर्ज, बाबा द पॉप आणि डॅडा द सोल. कोणाचे? सर हे तुमचे रूम पार्टनर आहेत सर. बाबा तो पॉय, बाबा तो जॉर्ज, हा. हे माझ्या रूम पार्टनर? हा. नाही देणार ते त्रास. आणि एवढाच त्रास होत असेल ना सर, ते तुम्ही खाली डॉर्मेटरी मध्ये राहा. तिथे प्रत्येकाला वेगवेगळा बेड असतो. मी का डॉर्मेटरी मध्ये जायचं? माझं हनीमूनचं बुकिंग आहे. तिथे 60-70 लोक ऑलरेडी असतात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ते असतील, मला रात्री माझ्या बायकोकडे जायचं आहे. त्या बिचारी एकटीचे हाल होत असतील का तिथं? जाऊ नो दे ना. सर, नो. No? त्यांचे हाल नाही होऊ देणार आम्ही. कसं काय? त्यांच्यासाठी खास सूट बुक केलाय सर आम्ही. अरे सूट मुलं घालतात, मुलींसाठी कशाला बुक केलात? हीच तुमची अक्कल. काय? कळलं मी तुम्हाला फालतू का म्हणते? का? हो सर, सूट म्हणजे हॉटेलमधल्या स्पेशल रूमला सूट म्हणतात. खरं तर त्याचा उच्चार स्वीट असा असतो, पण तुमच्यासारख्या माणसांना कळणार नाही म्हणून सूट. माझ्यासारखं म्हणजे? नाही मग तुम्ही ट्राय करा बघा. मी बोलतो हा. ना, स्वीट सूट सूट नाही सर, तुम्हाला त्याच्या पुढचं जमेल बघा. फरसाण बोला. फरसान. स्वीट नाही जमणार. मस्त मस्त अपमान करताय माझा, मस्त अपमान करताय. मला सांगा ना, आम्ही भेटणार कसे ते तर सांगा आता. जर सकाळी 3:30 वाजता उठून तुम्ही बसमध्ये बसलात तर तुम्ही भेटणार नक्की. सकाळी 3:30 वाजता? आमची बस सकाळी 3:30 वाजता तुमच्या हॉटेलवरती पोहोचणार. हा. 250 किलोमीटर अंतर पार करून सकाळी 10 वाजता तुमच्या बायकोच्या हॉटेलमध्ये पोहोचणार. पण समजा मला जागच नाही आली, मी झोपून राहिलो, तर आम्ही भेटणार कसे टॉयलेटमध्ये. परत? हा. ऍक्च्युली सिटी टूर करताना फ्रेश होण्यासाठी एका गार्डन मध्ये टॉयलेट जवळ तुमच्या बायकोची बस ठीक 12 वाजता पोहोचेल आणि 12:30 वाजता निघेल. तुमची बस तिथे 12:20 ला पोहोचेल. त्या मधल्या 10 मिनिटात सर तुम्ही भेटून घ्या ना. ह्या मध्ये 10 मिनिटात हा. मी माझ्या बायकोला टॉयलेट जवळ भेटायचं. हा. आणि समजा त्याच दरम्यान जर मला जोरात टॉयलेटला लागली तर मी काय करणार? सर आता पर्याय तुम्ही निवडा. आम्हीच सगळं कसं काय सांगणार सर. अरे पण ती निघून गेली तर मी कोणासोबत जायचं? सर ते 3 नायजेरियन आहेत ना सर, तुमच्या चौघांची टीम केली आहे सर आम्ही. पापा द बॉय, डॅडा द सोल सगळं. ए, मला पापा आणि बाबा बनायचं आहे ग, म्हणून मी इथे आलोय. टॉयलेट जवळ वाट बघून होणार नाही तसं. सर होणार सगळं. हे बघा तुम्ही सिटी पार्क म्युझियम फिरताना अशी तुमची बस एकमेकांपासून असं पास होईल सर. बरोबर. तर तुम्ही एकमेकांना हाक मारा ना. काय? जे वाद गौऱ्या, माशाअल्लाह, वाद आता वा. तिथे आम्ही फिरायला चाललोय का एकमेकांना हाका मारायला चाललोय? सर तुम्ही एकत्र फायनली येणार सर, मी सांगते ना सर. असं येणार ना? हे बघा स्वित्झर्लंड मध्ये तुम्ही फिरलात सगळं असं. येस. टिटवाळ्यामध्ये तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार सर. एवढं का बनवता रे मला? मी दिसतो म्हणून? नाही सर. स्वित्झर्लंड मध्ये टिटवाळा आहे? स्वित्झर्लंड मध्ये का केवढं विनोदी आज. स्वित्झर्लंड मध्ये नाही सर, मुंबईत आल्यावर सर. हे बघा टिटवाळ्यात तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार. बरोबर. अंबरनाथ मध्ये संतोष लॉज बुक केलंय 2 दिवस 3 रात्र सर. ना संतोष लावू नको, का? तिकडे रेड पडते. सर तुम्हाला कसं माहिती? ते जाऊ द्या. अरे असं कोणी करतं का पण? सर हे बघा, हे सगळं प्लॅनिंग आहे ना तुमच्या मोठ्या सख्ख्या भावाने सांगितलंय आम्हाला, म्हणून आम्ही हे सगळं केलंय. त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे देवदर्शन घेतल्याशिवाय नवरा नवरी एकत्र येऊ शकत नाही, म्हणून आम्ही हे सगळं केलं सर. कोण आहे माझा सख्खा भाऊ? प्रसाद खांडेकर सर. सांगितलं आम्ही केलं. अरे नारळ. हा. प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे हे कसे सख्खे भाऊ असतील? कळलं
कळलं मी पण त्यांना तेच विचारलं तर ते म्हणाले माझं लग्न झालंय आणि माहेरचं आडनाव मोरे आहे. अरे लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलतं मुलाचं नाही बदलत. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. कसं येईल लग्न झालं तर लक्षात येईल ना. हा, मग- ते मला माहिती नाही. तुम्ही आधी माझं बुकिंग बदला मला आणि माझ्या बायकोला एकत्र पाठवा नाहीतर माझं बुकिंग कॅन्सल करा. नाही सर ते बुकिंग कॅन्सल होऊ शकत नाही आणि जर चेंज करायचं असेल तर 3 लाख एक्स्ट्रा भरावे लागतील सर. 3 लाख हो. आधीच मी 5 लाख भरलेत हा. त्यात अजून 3 लाख. भरावे एक काम करा 5 लाखातून जेवढे कट होतात तेवढे कट करा बाकीचे पैसे मला द्या. मग सर मग 1300 रुपये रिटर्न मिळतील सर. बघा ना नुसते कटिंग करायचे 1300 रुपये मिळतील. 1300 रुपये मिळतील सर. तुझ्या लग्नाला आहेर ठेव 1300 रुपये. तू हनीमूनला जाशील ना हो. माझा तळताट लागेल तुला. सर एवढं नका ना बोलू. तुझा नवरा तुला 7व्या पायरीवर पाडेल. नाही सर असं नका ना बोलू. मर कुठं जात जाणे सर ऐका ना सर. माझा हनीमून वाया घालवला. सर मला तळतळाट नका ना देऊ, सर.